ह्या असा शान पसरवचा असता, समजला? जास्त पाणी घातलं तर चिखल जातलो, आणि हा बघ ह्या असा सारवचा असता. हा अम्मा काय वाया तुका? तातू तू तुझा काम कर. हा पोरात हात लावायचो नाही. ह्यो पोर माझो हा, माझो दत्ता. अम्मा आता मीच तुझी आवस असे. आय म्हण मका, म्हण आय म्हण. नाही, तू आमची आऊस असल. वय गो, पण आता ह्यो पण माझो झील हा, तुमचो भाव. नाही नाही, ह्यो काळो माझो भाव नाया. माधव बघ कसो, मी बघ कसा, आणि ह्यो बघ कसो. तो तोंड बंद कर तुझा. सांगितलेला कळणार नाही तुका? मग ह्यो त्या बाई वांगडा कसो इलो? त्याचं काय म्हणजे ते का ना सांभाळूक दिला. मोठं होई पतूर सांभाळ असं सांगल्यात. आता तो मोठं झालं ना म्हणून हाडून दिल्यान ते का. म्हणजे कृष्णासारख्या? हा, देवकीच्या झिलाचो म्हणजे कृष्णाचो कंस जीव घेणार होतो ना, तो देवकीच्या पोटी जन्मा किलो ही त्याची चूक नव्हती ना, त्याच्या नशिबाची चूक होती, परिस्थितीची चूक होती. मग वासुदेवन त्याका यशोदेकडे दिले आणि मग पुन्हा देवकीकडे दिले ना. नशीब समजायचा. कृष्ण कंसाच्या तावडीतून सुटलो. या तुझ्या गळ्यात बांधताय हा मी, काढायचा नाही कधी. हा असाच ठेव. हा मग हे का आम्ही कृष्णच म्हणायचा? दत्ताराम, दत्ता. ह्यो तुमचो भाव. ह्याच्या वांगडा रवायचा, ह्याच्या वांगडा खेळायचा. लोक माका चिडवतील, ह्यो असो कसो झालो. गो दशे भाता झोडपूक निमरात गेले ना म्हणान ह्यो असो झालो. तुका सांगितलेला कळणार नाही काय? दात काढू काय झाला? ह्यो माझो भाव नाया. तो तू तवच तुझ्या डोक्यात घालतय बघ आता. तो काय सांगितलेला कळणार नाही का? माधवा हाय या बघ, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. ह्यो तुझो भाव ना, माता न्हाऊक घेऊन जा, ह्याची काळजी घे. तुझे कपडे देते का? जा ये. चहा. तातो सारवून झाला असं तर बाहेर ये, हातावर पाणी घाल. असं ये. झाली खोली सारवून? होय होय हा, काल माग रोज पाणी देत जा. होय तर. चाय होत नरड्यात. तातू थैसर कलाम कोणी लावल्यानी? ह्या कलाम तुझ्या दत्ताची आऊस झोपली हा थैसर.
पोलिसांका सगळं सांगितलं. आता बघ पोलीस टाकतील अण्णा का आत. कधी? आज? उद्या? म्हणजे टाकतील कधी ता. मी आपला माझा काम केलंय, आता तुझी जबानी होई. येशीत मा? तर सांगतले तू म्हणत असेल तर आता जाऊया. अरे आता नको, आता नको. आता आता पोलीस स्टेशन बंद झाला असत ना. होताला सगळा नीट होताला. बच्चे तुझ्या त्या तिरायताच्या उपायान माका पण जरा धीर इलो. हा अगो मी खराच पोलीस स्टेशनात गेलोय. काशीची शपथ. आहे आहे दत्ता. दत्ता आहे. काय गो, काय झाला? काय चुकला माझा? तू बोलत किती नाही? आज मी वाड्यावर गेले होते. काय? अगो काय सांगतस? तू असा कित्येक केलंस? अगो तू झालो पण कमी होतो म्हणून तू काय परत वाड्यावर गेलंस? मी त्या अण्णाक धडो शिकवक बघतोय. तू सांगलेलं सगळं ऐकतोय आणि तू माझ्यावर गोळ्या झाडल्यानी, मग का जागेवर बसवल्यानी, आणि तू त्यांच्या घरात पाऊल टाकलंस. तुका काय वाटतं की नाही पोराचा? जा जा तू त्यांच्याकडे. आता मी सैसून जातोय. अगो तू का व्हाया तसा सगळं घडता ना, मग कित्याक गेलंस? नाक कापलंस माझा. हिचे ना डोळेच फोडूक होय. माधव हरी नाईक. घे ह्यो तुका लाडू. कलूचा घे. ही वही घे आणि ही पेन्सिल. ए दत्ता, नानांनी तुझ्यासाठी खरंच काय आणू नव्हता? आमच्या दोघांसाठी आणलेला. तू कोणस? तू का किती आणतीस? दे आमच्या घरातलं लाडू. माधवा मस्त आण लाडू. तुका वयो घे. घे. अरे घे. आता यो माझं. छाया असा किती करतस? माईन दिला ना ते का? दत्ता यो घे माझ्यातलो का? माधवा चल. सर मशानात नाही नेनाय. मागल्या दारात खेळूक जाऊया. चल. नाही माका अभ्यास करूचा. येताय की त्या पेनाची शाई तुझ्या तोंडात पासू. चल. ए तू किती उठलय? आम्ही तुका नाही घेऊचो खेळाक. चल रे. अजून अपमान सहन होणार तो नाया. अगो तू जर थैसर गेलंस ह्या जर अडल्याक कळला तर तू काय करीत माहितीये ना तुका? एवढा सगळा करून जर तू असा करणार असेल तर मी बावी तुडी मारून जीव देताय. मारा मारा उडी. उडी मारूक ना धमक लागता. आणि खैसर उडी मारणार असो अण्णांच्या बावीत. हा नाही चला मीच तुम्हाला ढकलते. चला 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 मी ढकलते तुम्हाला. चला. असं काय करतं? मी कित्या केलंय ता महत्वाचा नाही. हा मी ज्या थय बघितलंय ता जर तुम्ही ऐकलास तर अण्णा नायकाच्या मड्यासाठी लाकडा गोळा करशाल. काय बघितलंस? ते दिस दारावर एक बाई इली होती.
होती तिचा काय तिच्या वांगडा एक पोर होता, होतो तो दिसलो वाड्यावर. इंदूक आहे म्हणून हाक मारला. दत्ता म्हणतात त्या वाड्यावर, पण बाई नाही हा. कळला? अशी सावकाश चाल बाबा. मी काय सांगितलेलं सगळं लक्षात आला. आता एवढा झाला की बघ पुढे काय होत आता. बिंदास बोल. पोलिसांका मी सगळी कल्पना दिलेली आहे. बरा केला. आता एकदा तुझी जबानी झाली काय बघ अण्णा पोलीस गोळ्या घालू काय? अण्णांनी गोळ्या घातल्यानी तर काय झालं याचा तर बघा. परत जर आमच्या घरात इल्यात तर ह्या येळेत काय अण्णा तुमका सोडूचे नाही. काय पोर आहे हा. थांब तुझ्या कपाळात दगडच घालतोय. मारू काय? काशीच्या पायावर मारू काय? नको गे बाय. अण्णांचा चेडू असे मी. नेम कधी माझं चुकाचं नाही. नाही तर अण्णांकाच सांगतोय मी. माझ्या पायावर गुन्हा घालतोय काय? थांब मग अण्णा घेऊन येतील बंदूक. ठा मारू. आता तुझं अण्णा हातात बंदूक कशी घेतात ताच बघतोय मी. तू का आणि तुझ्या अण्णा दोघांका पोलिसात देताय की नाही बघ. पकडतील पोलीस पकडतील तुका. पहिला नीट पायावर तर उभं राह. पोलीस पकडतील. गोळ्या घालू काय? बापाशी माझ तसं पोरा खाऊ माझ. या अण्णा बघतोय मी. आबा चल चल आबा. चल तू भिया नको रे. अण्णा हा बघा हाच का? योच तो. याने तुझ्यामुळे याचा दर्शन घडला. नाहीतर याचा खैसर शोधला असता मी. अण्णा ह्या बघा तुमच्या चुलत्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. मी तर त्यांच्या मांगराकडे जाणे सुद्धा नाही आणि घराकडे बघणे सुद्धा नाही. सकाळी सकाळी त्याचं नाव माझ्या पुढे. अण्णा अण्णा अरे तू देव माणू नको तो आबूचा विषय काढू. मी हैसर तुका वेगळ्या कामासाठी बोलवलंय. काय काम? माका सांगा मी करतोय. तुका काम करू लावलंय तर माझं कपाळ मोक्ष होत. काल रात्री ग्रामदेवता माझ्या स्वप्नात इली होती. तुका हाताशी धरून होती. माका म्हणाली अण्णा याची नड हा जरा दूर कर. काय बोलत होती माका काही कळत नव्हतं. मी विचारूचा तवसर गेली. काय रे काय गाराणा बिराणा घातलाय काय? होय पोरगो जाग्यावर असा मोठ्या इस्पितळात नेऊचो असा पण पैसो नाही असा. म्हणून रघु काकांका गारणा घालूक सांगलं. म्हणजे रघुला सिद्धी प्राप्त झालेली आहे. रघुनं गारण घातलं आणि देवीने ते ऐकलं. रघुचं बोलणं पोचतं वरपर्यंत. आणि अण्णा तुला मदतीला पाठवलंय. मदत नाही रे सेवा सेवा. हे घे घे सोडव तुझी नळ. हे रे बाबा तेवढंच पुण्य माझ्या पदरात. नाही तर ग्रामदेवता माका सुखान जगाक देऊची नाही. थांब रे अण्णा असा कसा रे तू भोळा. पैसे वाटत सुटलास तर हातात वाळगा घ्यायची पाळी येईल. पैसे देतोयस तर काहीतरी कागद तरी करून घे. नको रे पाप लागत माका. देवीची आज्ञा होती तर आम्ही केला. अरे मग अशानं घरासमोर रांगा लागतील रोज. लागू दे तेवढंच पुण्याचं घोडं भरात. आणि पैसे घेऊन पळाला तर बघ बघ त्याच्या चेहऱ्याकडे. खय जातलो तो.
काय रे? ते बघ अण्णा, रघुनं गारण घातलं, देवीनं तुझ्यापर्यंत आणलं, ही सगळी तुमची पुण्य आहे. पण तुलाही संसार आहेच की, मुलं बाळं आहेत, असे पैसे वाटून कसं चालणार बरं? अरे देतो हळूहळू. काय रे? हो हो. अरे पण नाही, माका काय नको, तुझ्या समाधानासाठी कागद करून घे. ए बाबा, माझा काय नाही हा, नाहीतर एका झोप लागायची नाही. हे बाबा, तिथं अंगठा उडव. घे बाबा, पाप माझ्या माथ्यावर नको, तुका देवीन आणल्यान माझ्याकडे. आणि रघुक सांग देवी, अण्णानं नड भागवल्यान म्हणा. काय निघ जा. ह्या बघ वसंती, तुझा म्हणणं मी त्याका सगळा सांगलेला. तो असा, तो सगळा बघता, आणि मी सांगलेला त्याच्याकडे सगळा पोचता. गुण हो येतलोच. रघु काका, गुण येलो तर तुम्ही सांगशात तर मी करीन, पण यांच्या तोंडची बाटली एकदा सोडवा. सुटली हो अंगारो घे, आणि त्याच्या जेवणात चिमुटभर घाल, पण तुझ्या घोळा घ्या कळता कामाने. नाही कळणार. चुकवू नको. नाही चुकायचा, आठवणीन जेवणात टाकताय. अगो परत हय येऊचा चुकवू नको. डॉक्टर कडे एकदा गेल्या आजार बरं होणार नाही मा, म्हणून 10 वेळ जाशात ना डॉक्टर कडे. मग देवाचा 1 वेळ करून कसा भागात? होय. 2 दिवसांनी परत येऊचा लागत. येशीत मा? ना येऊन काय करू? दारू पिऊन नुसतं मार मार मरता, तर नुसतो ढोसत राहता, कामावर जाणार नाही. अगो किती या पाहत तुझ्या पाठी. नाहीतर काय, कधी कधी वाटतं जीव देऊचो. असा करू नको. मी असं ना, मी आतापुरतो उपाय केलाय. तुझं घो व्यसन सोडी, पण उपाय चुकवू नको. मी सांगते तर येताना घेऊन ये. मी तुझी नड भागायते. काय काय आणू? 5 नारळ, 3 लिंबा, फुला आणि 1.25 शेर तांदूळ. लक्षात राहात मा? होय होय. हा, मी तुझी नड भागायते. ये आता. आयुष्यमान. काय रघु, नड भागवतेस? हा? तू काय नड भागवणार? तू काय जागीरदार हस? ती नड मीच भागवे. ना बघ रघु, त्याच्या भोवात दारूत बुडान रवा दे. पैशाची काही नड असली राणा नाही भाग. अण्णा, तिचा सोड, जरा सावध राहू. पोलिसात तक्रार झाली, पोलीस माघार असत. माका पकडणाऱ्याच्या औशीचा गो अजून सापडूचो हा. माझं कोण काय वाकडा करी? हा ना, पण तू काय जात? खालच्या आळीत, फणसा खालच्या घरात. अरे वासंती राहतात होय, त्याच्याकडेच जातय. आमच्या नशिबात फक्त नारळच.
तांदूळ नाही आणलं? आणलंय तर ता कसा विचारतलय? कळला. सगळा बरा आमा? होय तर हैसर इल्लय त्या पत्त्यावर पडला म्हणायचा. तिची नड मीच भागवे. त्याच्या घोवाक असंच दारूत बुडान रवा. पैशाची काही नड असली राणा नाही भाग. त्या दिवशी तो घरात इल्ललो. होय तर न येऊन काय करतलो? काय म्हणालो? काय म्हणाग नाही. म्हणजे ओ त्या दिवशी घेऊक नाही, दुसऱ्या दिवशी घेतली पण आवाज नाही. कोणाचा सांगतोस? खोवाचा. जळला आता. आणखी कोण घराकडे येऊक नाही मग त्या दिवशी? नाही. असा किती विचारता? पिशाच्या घरात येऊक बघता हा. पण कोणाच्या रूपाने येत ह्या काय सांगा घेऊचा नाही. बाय म्हणजे ह्या काय? मी असे ना एक दिवस घराकडे येऊन झाडणी करीन, सगळा व्यवस्थित जाय. पण तुमच्या नवऱ्या काय अवदसा लागल्या? सोन्यासारखी बायल असताना काय घोवाक तुमच्या अवदसा सुटल्या? एखाद्या राणीसारखी ठेवली अशी तुमका जे काय मिळता ते का किंमत नाही. ह्याच खरा. या तुम्ही असा दे आयुष्यमान भाऊ. काय कामा तुमचा? आणि ह्या गावात नवीन दिसता. तुमचं खूप कौतुक ऐकला म्हणा नेलंय. हा बर काय सांगायचा तुमका? सांगा. एक काम अडला. अडला नडला सगळा जाताला. नारळ हडल्यात? नारळ नाही हाडू, पण पुढच्या यायला नक्की हाडते. बरोबर. सांगा कोणाच्या नावान कौल लावचो? लावा. नायकांच्या नावान कौल लावा. साहेबानू ठेवा फुल. नेचरा त्याका अण्णा नायकांक काशी गोळी घातल्यान काय म्हणून. साहेबानू ह्याच्यात माका ओढू नका. तो का तुमचं ऐकतो ना तो. मग चौकशी करण्यापेक्षा कौल लावा, पटापट उत्तर मिळतली. पण हो असो कसो कौल पॉवरफुल आहे ना तो. लावा कौल. साहेबानू आता कौल लावची वेळ गेलेली आहे. तुम्ही उद्या या, मी सांगते तुमका. हा येतय मी. माझा पोर राहिलाय, याला न्यायला आले. घरात जाऊ नाही शकत.
तुमची बायको हाय. अण्णा, ए अण्णा, अरे वाईट थांब. अरे खय शोधूचो तुका? हा, तरी मी तुका सांगी होतय, तू माझा ऐकाक नाही. रघु, आज आता काय झाला ताक मारून? अरे खायचा ताक आणि खायचा काय, आता ताक सुद्धा नरड्यात उतराचा नाही. कोणेच बोलू नकोस, काय झाला आता सांग. अरे पोलीस इलेलो तुझो नावाचो कौल घेऊ. हा, चौकशी करी होतो. आबाच्या जिल्ह्यात गोळी घातलंस मा. आबा गेलो पोलीस स्टेशनात. तेव्हा आता असं उघड्यावर फिरा नको, घरात जा. अण्णा नाईक पोलिसात घाबरून लपून बसणार होता नाही असा. आणि माझा कोण काय वाकडा करतो लो? माझ्या हातात बेड्यो घालणाऱ्याच्या हातात बांगड्यो घालूक लावीन. अरे अण्णा, दिवस वाईट असत. यो विचार माका पकडणाऱ्यानं करूचो हा. अण्णा नाही काय असत. काय झाला? काळात काय हात खाय ते? अहो त्यांनी काय केलेलं नाही. हा, त्यांना घेऊन जाऊ नको. मी पाया पडते तुमच्या. पोलीस पोलीस इले आपल्या घराकडे. पोलीस इले वाड्यात. पोलीस इले वाड्यात. पोलीस इले. अण्णा, पोलीस. येत्या का खाऊ घाल. अण्णा, मी बराच प्रयत्न केला पण वाकणाऱ्यातले नाही आहेत. एवढ्यान वागतं? ठीक आहे, मी प्रयत्न करतो. कारण अण्णा, या घराला, वहिनीनं, मुलांना तुझी गरज आहे अण्णा. माझ्या परीने सगळे प्रयत्न करतो. नेने, आता मी जातोय. तुका सांगून ठेवतोय, मी आत राहणार नाही, कळला? त्यांना नेऊ नको. मी पाया पडते तुमच्या. पोरांकडे तरी बघा. हे बघा, आमचं काम आमच्या करून देवा, समजला? करा. खुशाल करा. यांना सांगा ना, तुम्ही काही एक केलेलं नाही. मी तुमका यांच्या वेगळ्या जाऊ देऊच नाही. यांना नका नो. गप्रो, माझ्यासाठी कोणापुढे हात पसरायची गरज नाही. शंभर जन्म घेऊचे लागतील, माका आठ टाकूक. चला, माझ्याकडे जास्त वेळ नाही. हा, चला.
त्यांनी काय केलेलं ना असं काय नाना तुम्ही तरी त्यांना थांबवावं त्यांना घेऊन चाललेत नाना असं काय करतात हो काय तरी करावं नाना मी काय करतो? भाजी तुम्ही तरी काहीतरी करावं ह्यांका परत घेऊन या पोरांकडे बघा माझ्या पाया पडतोय मी तुमच्या पाया पडतोय वहिनी असं नका ना करू या वाड्यात कधी पोलीस येतील असं विचारच कोणी केला नाही पण बातमी कळल्यावर मी लगेच आलो ना पळत का कारण या घरानं मला कधी परकत समजलंच नाही या घराचं काहीतरी देणं लागतो हे बघा वहिनी मुलांची शपथ घेऊन सांगतो मी माझे सगळे प्रयत्न करीन वहिनी माझ्या मित्राची अशी अवस्था झाली मलाही वाईट वाटतंच ना पण शेवटी कायदा माझ्यापेक्षा मोठा आहे वहिनी पण मी नक्की प्रयत्न करेन अगो हिंदू आधवा मी सांगितलेलंय ना बघ अण्णांका घेऊन गेले आता काय होतं माहिता गुळ अण्णा